नमस्कार. आज दिनांक 7/10/2024 रोजी पालघर येथे अतिशय मोठ्या संख्येने, हजारोच्या संख्येने श्रमजीवी संघटनाचे कार्यकर्ते व वनपट्टाधारक हजारोच्या पटीने वस्ती बेमुद्दा आंदोलन चालू आहे. हे बघा, हे भाताचं टोप आहे, स्वयंपाकचं साहित्य सर्व घेऊन आलेले आहेत लोक. एकच लक्ष आहे की वनपट्टे हे आपल्या हातामध्ये मिळतील तोपर्यंत आम्ही हे कलेक्टर ऑफिस, जिल्हाधिकारी ऑफिस सोडणार नाही, अशा मोठा निर्धार करून हे सर्व मंडळी खेडपाड्यातून पालघर जिल्ह्यामध्ये ही लोक आलेली आहेत. आपण 75व्या अमृत महोत्सव साजरी करतो भारत स्वातंत्र्याचा, परंतु एकीकडे बघायला गेलं तर मात्र खूप मोठं अन्याय होताना दिसतो आपल्या आदिवासी बांधवांवरती. सरकारला जे जे पुरावे पाहिजेत ते पुरावे सर्व ग्रामस्थ देत असतात, परंतु वनदावे हे मात्र अपात्र ठरत असतात क्षुल्लक कारणामुळे. याच दिवशी आता आपण पुढे विवेक भाऊंचं भाषणसुद्धा ऐकणार आहोत. अतिशय मुलं बाळं, पोरं, छोटं, आजी आजोबा सगळी लोक इथे वस्तीच्या स्वरूपाने आलेली आहात. बघत असता तुम्ही अशा प्रकारे मोर्चा ह्या पालघर जिल्ह्यामध्ये 75व्या वर्ष अमृत महोत्सवसुद्धा हा असा बघायला मिळतो. चला तर आपण विवेक भाऊंचं भाषण ऐकूया. आणि माझ्या संघटनेचे आपले सगळे सभासद एक मुखाने ज्याला ठरवू त्याला मतदान देत आलो आपण. आम्हाला दुसरा एक अधिकार आहे की आम्हाला उभ्या असलेल्या पक्षांच्या मध्ये आणि उमेदवारामध्ये कुणीच पसंत नाही त्याला आम्ही नोटाला मतदान करतो. कुणालाच मत द्यायचं नाही. आम्ही मत देऊ, पण आमचं मत आम्ही कुठल्याच पक्षाला, कुठल्याच उमेदवाराला देणार नाही, हे सुद्धा आम्ही ठरवू शकतो. आणि ते ठरवायची ताकद सुद्धा श्रमजीवी संघटनेमध्ये आहे. तुम्ही आम्हाला गृहीत धरून चालू नका. भारतीय जनता पक्षावाल्याने आम्हाला गृहीत धरून चालू नका. शिवसेना शिंदे गटाने आम्हाला गृहीत धरून चालू नका. आम्ही स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्रच राहणार हे लक्षात ठेवा. आम्ही तुमच्या दावणीला बांधलेले नाही, तुमचं काही खाल्लेलं नाही. मी आज जाहीरपणे सांगतो की गेली 5 वर्ष मी आढावा समितीचा अध्यक्ष आहे. मला मिळणाऱ्या मानधनाचा आणि भत्त्याचा 1 पैसा सुद्धा मी घेतलेला नाही. 1 पैसा सुद्धा मी कोणताही लाभ घेतलेला नाही. मी याला कॉन्ट्रॅक्ट द्या, त्याला कॉन्ट्रॅक्ट द्या, कोणतीही शिफारस केलेली नाही. मी फक्त आणि फक्त माझ्या आदिवासी भाऊ बहिणींचा विचार केला आणि तोच करणार. आजपर्यंत तुमच्या विवेक भाऊला विकत घेऊ शकेल असा कोणी बाजारात उभा राहिलेला नाही. हे मी का सांगतो तुम्हाला? आज मी शस्त्र घेऊन रणांगणात उतरतोय. मला जर कोणी सांगत असेल की तुम्ही असं कसं करता, मी का नाही करणार. असं का करणार नाही? तुम्ही गेट बंद का करता? करणार. का करणार नाही? तुम्ही मला अध्यक्ष केलं म्हणून नाही करायचं. मी तुम्हाला आढावा समितीचं अध्यक्ष मंत्रीपद दिलं त्याच्यामुळे मी करायचं नाही. तुम्ही काम करत नसाल तर मी काय बघत बसायचं? 100 चुली इथे पेटल्यात. माझ्या आई बहीण लेकरा बाळासह उन्हामध्ये या ठिकाणी घाम गाळतायत. कशासाठी? तुम्ही आराम करायचा म्हणून 4 दिवस वाट पाहिली. आज मी रामभाऊंना सांगायला आलो, रामभाऊ तुम्ही द्याल तो आदेश. मी तुमच्या बरोबर शस्त्र घेऊन आत उतरलेलो आहे. 75 वर्ष होत आहेत या भारत मातेच्या संविधानाला. 75 वर्ष, 1-2 किती वाट पाहिजे? 18 वर्ष झाली कायदा केलेला, किती वाट पाहिजे? मी जाहीरपणे या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना आणि जिल्ह्याच्या दंडाधिकाऱ्यांना सांगतो की आम्ही शांत आहोत, पण आम्ही शांत आहोत हेच तुम्हाला भारी पडून दाखवणार आहोत. आम्ही लक्षात ठेवा.
जर आमच्या हातात लाठ्या काठ्या कोयत्या कुराड्या बंदुका आल्या तर आमच्यातलीच पोरं जी पोलीस मध्ये गेलेत ना, त्या लाठ्या आमच्यावर तुम्ही चालवाल, त्या गोळ्या तुम्ही आमच्यावर चालवाल आणि आमचा पराभव कराल. आमचा पराभव होऊ देण्याकरता आता आम्ही नाही, आम्ही तुमचा पराभव करण्याकरता आलेलो आहोत. तुमच्या हातामध्ये लाठ्या काठ्या बंदुका गणवेश सगळं देऊन आम्ही तुम्हाला नटवलंय, सजवलंय, तुम्हाला चांगले पगार दिले, तुम्हाला चांगले बंगले दिले, तुमचे बंगले सजवले, तुमच्या बंगल्याला नोकर चाकर दिले. कुणासाठी दिले? कुणासाठी दिले? ही भारत माता ज्याचा तुम्ही उदो उदो करता, त्या भारत मातेची लेकरं माझी या ठिकाणी उन्हामध्ये 5-5 दिवस बसतात. तुमच्या घशाखाली घास कसा उतरतो, तुम्हाला झोप कशी लागते, हा माझा प्रश्न आहे. मला सुरेश सांगत होता की तुझी भाऊ तब्येत बरी नाही. मी त्याला जे सांगितलं तेच जाहीर की तुमच्याकडे आलो की मी ठणठणीत होतो, मी औषध घ्यायला तुमच्याकडे आलो. आता मी तुमच्या सर्वांचे चेहरे पाहिले आणि मी तुम्हाला सांगतो की उद्या माझ्या सर्वांसमोर मृत्यू जरी आला ना, तरी तो परत मागे जाईल. तो म्हणेल नाही, आला नाही. अजूनही अनेक माझ्या आया बहिणींना न्याय मिळायचा आहे. या जिल्ह्यामध्ये 25,000 लोकांना आधार कार्ड नाहीत. काय जिल्हाधिकारी कर सांगताय सांगा मला? 25,000 लोकांना, 51,000 लोकांना दावे दिले, मंजूर केले. अरे वा रे, किती लोकांना दिले नाहीत त्याचा आकडा सांगा. आतापर्यंत आकडा नाही सांगता आला. आतापर्यंत हे प्रशासन आहे तुमचं? हे प्रशासन आहे का? कुणाची कामं करण्याकरता हे मोठे मोठे इमारती बांधल्या? कुणाची कामं करायला? तुम्हाला वाटत असेल का आदिवासी आहे, गरीब आहे, शिकलेला नाही, कसंही करा त्याच्याबरोबर, हे चालणार नाही. इथे बसलेला मालक आहे तो तुम्हाला आता मालकी दाखवल्याशिवाय परत जाणार नाही, लक्षात ठेवा. त्यांना वाटत असेल आजची 7 तारीख आली. 7 तारीख आहे. अरे 7 तारीख आहे ना, आता दसरा येईल. किती तारखेला आहे दसरा? आणि मग दसरा झाला का निवडणुकीची आचारसंहिता येईल. मग निवडणुकीची आचारसंहिता आली का संघटनेला सांगता येईल आता आचारसंहिता आली, आता चला. आचारसंहिता आली म्हणजे काय आली ते त्यांनाही माहिती. आत्ता आपण पत्र लिहिलंय, मी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं, पोलीस अधीक्षकांना पाठवलं, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पाठवलं. बसल्या बसल्या ते काम केलं. आणि देशातल्या मुख्य निवडणूक आयुक्तांना आपण सांगितलं, लेखी सांगितलं की या ठिकाणी 5 दिवस झाले हजारो आदिवासी आया बहिणी बसलेल्या आहेत. ते कशासाठी बसल्या? 2006च्या कायद्याची अंमलबजावणी करा. 18 वर्षाच्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही त्याचा आग्रह भरलाय. नवीन काहीही मागत नाही. निवडणूक आचारसंहितेमध्ये काय नवीन काही मागता येणार नाही. आम्ही जे चालू आहे ते चालू ठेवा. आम्हाला आचारसंहिता लागणार नाही हे निवडणूक आयोगाने यांना कळवा. आचार म्हणजे 12 तारीख येऊ द्या, 15 तारीख येऊ द्या, तुमच्या निवडणुका सुरू होऊ द्या. जोपर्यंत एकाही आदिवासीचा दावा मंजूर होत नाही ज्यांनी 2005च्या आधीचं अतिक्रमण केलंय, तोपर्यंत एकही जण या ठिकाणाहून हलणार नाही. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का चूक? का नामंजूर केले तुम्ही? का केले? वन हक्क कायदा मध्ये जर सगळ्या तरतुदी आहेत
तर नामंजूर का केले? काय उत्तर देतात? वन विभागाच्या लोकांनी नाकारलं, फॉरेस्टनी नाकारलं. अरे हा कायदा कुणी केला? हा कायदा या देशाच्या संसदेने केला, दिल्लीने केला. अरे हा कायदा आदिवासी विकास विभागाने केला. कशासाठी केला? तुम्ही सांगताय, वन विभागाचे लोक सांगतात, अरे कोण दीड दमडीचा वन विभागाचा अधिकारी? हे सगळं जंगल इथे बसलेल्या माझ्या आया बहिणींचं होतं, आदिवासींचं होतं. आमचा कब्जा होता. पिढ्या आपल्या सर्वांच्या पिढ्या या जंगलामध्ये गेल्या. ज्यांच्या पिढ्या जंगलात गेल्या त्यांना इंग्रज सरकार आल्यानंतर जंगलाच्या बाहेर काढलं, चोर ठरवलं आणि सरकारची मालकी त्याच्यावर आली. आमचा देश स्वतंत्र झाला 1947 ला. 49 ला आमचं संविधान मंजूर झालं. 50 ला आम्ही प्रजासत्ताक झालो. पण लक्षात ठेवा, जवळपास 66 वर्ष 66 वर्ष किती मोठ्याने सांगा, किती वर्ष? 66 म्हणजे 60 आणि किती? 6 वर 6 नाही, 60 आणि 6. 66 म्हणजे किती? 60 आणि 6 इतकी वर्ष जो ब्रिटिशांनी अन्याय केला होता तो आमच्या काळ्या लोकांच्या सरकारने सुद्धा आदिवासीवर केला. आणि हे कायद्यात लिहिलं. ऐतिहासिक अन्याय, ऐतिहासिक अन्याय तो दूर करणारा कायदा झाला. त्याच्यामध्ये जे काही पुरावे आहेत, त्यात जो ज्येष्ठ नागरिक आहे तो सांगत असेल की माझ्या समोर यांनी 2005च्या आधी अतिक्रमण केलेलं आहे, तर ते मान्य करायचं. वन हक्क समिती सांगत असेल की हो याचं 2005च्या आहे, तर ते मान्य करायचं. ग्रामसभा सांगत असेल की याचं अतिक्रमण 2005चं आहे, तर तेही मान्य करायचं आहे. आम्हाला लागतात आणि आदिवासी आहे तर तेही मान्य. आपण ज्यांचा आग्रह धरतो ते सर्वच्या सर्व आदिवासी आहेत का नाही? कोण कोण आदिवासी आहेत त्यांनी हातवर करा. आणखी काय पुरावा पाहिजे तुम्हाला? म्हणजे हा नंबर 1 पुरावा आम्ही आदिवासी आहोत. नंबर 2 पुरावा वन हक्क समिती सांगते की याचा कब्जा होता. नंबर 3 चा पुरावा ग्रामसभा सांगते याचा पुरावा होता. आणि तुम्ही सांगता तो वनाचा अधिकारी सांगतो नाही, आणि तुम्ही आमचे दावे नाकारता. 2016 ला 2019 ला ज्या वेळेला आपण मोर्चे काढले, त्यानंतर पत्रकं काढली, त्यामध्ये स्पष्ट लिहिलं की या ज्या वन हक्क समित्या आहेत जिल्ह्याच्या उपविभागाच्या, त्या फक्त वन विभागाचं ऐकून दावे नामंजूर करतात असं सरकारच्या लक्षात आलंय. आणि आपण लक्षात आणून दिलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आपण लक्षात आणून दिलं होतं की वन विभाग सांगतोय म्हणून तुम्ही नामंजूर करता, हे बरोबर नाही. हे सरकारने यांना अनेकदा सांगितलं, अनेकदा. मी देवेंद्र फडणवीसांचे आभार मानेन की 2019 ला तुम्ही या संदर्भामध्ये निर्णय घेतला. यांना कळवलं, यांना वारंवार कळवलं, पण तुमच्या पत्रांनी, तुमच्या आदेशांनी या प्रशासनाला जाग येत नाही. त्यासाठी रस्त्यावरच यावं लागतं. म्हणून आज आदिवासी रस्त्यावर आलाय. काय चूक केला नाही, काय चूक केली? मी सांगितलं यांना की गप्प बसू नका, बंद करा दरवाजे यांचे. आणि तुम्ही दरवाजे बंद केले. मी सांगितलं, मी शस्त्र हातात घेतलं, पहिलं शस्त्र चालवलं, बंद करा. आता मी सांगतो तुम्हाला, कराल तसं सगळे? कराल सगळे? कोणत्याही परिस्थितीमध्ये हातामध्ये दगड, धोंडे, लाठी, काठी घ्यायची नाही म्हणजे नाही.
मान्य आहे सर्वांना? हात वर करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये नाही. मी आमदार असताना आमदार सरकारने माझ्यावर लाठ्या चालवल्या. आमदार होतो मी त्यावेळेस. मला फरफटत नेलं. मी आमदार असताना माझ्यावर अन्याय केला, पण आपल्या लोकांनी हात नाही उचलला. आजही मी तुम्हाला सांगतो, आपल्या सर्वांना जिंकायचं आहे का नाही? जिंकायचं आहे का नाही? पण हात उचलायचा नाही कोणत्याही परिस्थितीत. पहिला नियम. यांना आपण सांगितलंय उद्यापासून सर्व लोक या ठिकाणी छाननी करताना दिसले पाहिजे. तलाठी, ग्रामसेवक, मंडल निरीक्षक, सर्वच्या सर्व लोक इथेच दिसले पाहिजेत आणि सर्वांची छाननी इथेच झाली पाहिजे. छाननी चालू असताना मी येईल, मी बघेन. जर समाधान वाटलं तर मी तुम्हाला सांगेन की यांना घरी जाऊ द्या, परत परवा येऊ द्या. जर माझं समाधान झालं नाही तर मी सांगेन हे जे आत गेले त्यांना आतच राहू द्या, बाहेर नाही येऊ द्यायचं. आताच पोलिसांनी आता जिल्हाधिकाऱ्यांना सांगून टाका, एसपी ना सांगून टाका, तुमच्या SRP ची फौज मागवा, तुमच्या लाठ्या काठ्या गोळ्या मागवा. शांतपणे 18 वर्ष त्याच्यावर अन्याय झाला. तो आदिवासी इथे बसला असताना तुम्ही जर आमच्यावर लाठ्या काठ्या गोळ्या चालवाल तर आमची छाती तयार आहे तुमच्या गोळ्या द्यायला. नाही बघूया. अजूनही आपण आदेश दिलेला नाही, फक्त वन हक्कावाले इथे आहे. फक्त पालघर जिल्ह्याचे सर्व सभासद बोलावले तर पालघर मध्ये मुंगीला सुद्धा जागा राहणार नाही. ते शस्त्र आपण वापरू. फक्त पालघर का, पूर्ण ठाणे जिल्ह्यामधले सगळे रस्ते बंद करून टाकू. पूर्ण ठाणे जिल्ह्यात तुमच्यासाठी शस्त्र हातात घेतल्यानंतर जोपर्यंत न्याय होत नाही तोपर्यंत माघार घ्यायची नाही. जो कोणी आजारी असेल, 2 ॲम्ब्युलन्स आहे तिकडे, 108 आहे. आजारी असताना सुद्धा इथे आणा, इथे बरं करा. मला आजारी आहे म्हणून घरी असेल कोणी, तो संघटनेचा नाही. तो संघटनेचा असू शकतो का? मग आजारी आहे मग मी घरी बसलो. संघटनेचा माणूस लढाई चालू असताना घरी कसा बसतो? ही लढाई नाही, मोठं युद्ध आहे की आम्ही या देशाचे मालक आहोत. जंगल आमचं आहे, आमचं होतं आणि आमचं राहणार. तुम्ही वसईचे दावे नामंजूर करता 600-600नी. जो आला तो नामंजूर, आला तो नामंजूर. वसईच्या चंद्रपाड्याचं जंगल उद्ध्वस्त कोणी केलं? वसईच्या पेलारला, वसईच्या गोखिवऱ्याला, वसईच्या बिलालपाड्याला जंगलामध्ये चाळी कोणी उभ्या केल्या? त्यावेळेला वनविभाग काय झोपला होता का? 5-5 हजार रुपये देऊन एक झोपड्या बांधलेल्या वन विभागाने 5-5 हजार रुपये. कोणाला शिकवता तुम्ही वन विभागात? आम्ही बोलत नाही म्हणून गप्पा बसता. आज राज्यपाल आले होते जवाहरला. मी तुम्हाला सांगतो एकही शब्द मी बोलतो. मी जे बोललो ते सीओच्या बाजूने, कलेक्टरच्या बाजूने बोललो. त्यांच्या काय अडचणी आहेत त्या मी सांगितलं. इथे तुम्ही बसलात याचा शब्द सुद्धा मी उच्चारला नाही, कारण ही लढाई रस्त्यावरची आहे. रस्त्यावरच जिंकू ही मंत्रालयात. त्यासाठी आम्हाला राज्यपाल नको, मुख्यमंत्री नको, उपमुख्यमंत्री. आमची रस्त्यावरची लढाई, रस्त्यावर कशी लढायची आणि कशी जिंकायची हे 42 वर्ष मी शिकलोय. 42 वर्ष माझ्या डोक्यावरचे केस फुकट नाही गेले. एक केस गेला असेल ना, एक धडा शिकत. तो तुमचा महाराजा आहे. जवळचा महेंद्रसिंग मुकणे तुमचा महाराजा नाही. एक सूट तुम्ही त्याच्याकरता राखीव. कोणासाठी? महाराजा जवळ. अरे वा, तुम्हाला हे दाखवण्याची आवश्यकता आहे.
की या देशाचे राजे आणि महाराजे आम्ही आहोत. आमचे आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान नाही, आम्ही या देशाचे राजे आहोत हे तुम्हाला दाखवावं लागेल. तरुण मुलांना लक्षात ठेवा. आणि म्हणून भारताच्या संविधानामध्ये पहिलं वाक्य लिहिलं. ज्यांना ज्यांना माहिती आहे त्याने म्हणा बरं, काय लिहिलं पहिलं वाक्य? मोठ्याने म्हणा, मोठ्याने म्हणा, काय लिहिलंय? मोठ्याने म्हणा. शाबास. त्याला म्हणतात संघटना. मला तुमचा अभिमान वाटतो. आम्ही भारताचे लोक कोण आहोत? आम्ही कोण आहोत? या देशाचे मालक आहोत. आणि तुम्ही आम्हाला सांगता फॉरेस्टवर याचा कब्जा नव्हता. अरे मालकाला सांगता तुम्ही. तुम्हाला पगार देऊन आम्ही नेमलं, तुम्ही आमचे हक्क नाकारता. कोण नाकारणारे? तुम्ही हक्क नाकारणारे कोण? हा माझा सवाल आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही लढाई हक्काची लढाई आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्यासाठी मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून लिहिलं, त्याला 75 वर्ष होत आहेत. हा संविधानाचा अमृत काय? आणि माझ्या दृष्टीने या देशाचा खरा मालक आज त्याचा हक्क घ्यायला इथे आलाय. खरं म्हणजे सरकारने त्याला बस पाठवून आणायला पाहिजे होती. इतर वेळेला आणता का नाही? अरे इतर वेळेला बस पाठवून आणता का नाही? तुम्हाला बस पाठवून आणायला पाहिजे. खरं म्हणजे तुम्ही निघाल्यानंतर एक वडापाव द्यायला पाहिजे. इथे आल्यानंतर बिर्याणी द्यायला पाहिजे होती. तुमच्याकरता मोठाच्या मोठा 3 किलोमीटर वर मोठाच्या मोठा मंडप घालायला पाहिजे होता. पाहिजे होतं का? कारण देशाचा मालक इकडे आलाय, हक्क मागतोय, पण नाही, ते आमचं सरकार करत नाही. आम्हाला वाटतं आम्ही लोकशाहीने निवडून दिलेलं आमचं सरकार ते करत नाही. आम्हाला त्या सरकारला भाग पाडायला लागेल की तुमच्या भिका नको आम्हाला आमचा हक्क द्या. रोजगार हमीचे पैसे तुम्ही 4-4 महिने देत नाही आणि लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे टाकले म्हणून आम्हाला सांगता अरे रोजगार हमीचे पैसे द्या. मी काल तुम्हाला सांगितलं तसं तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी आहेत का नाही? माझ्या नाही, माझ्या तर आहेत तुम्ही. मुख्यमंत्र्यांच्या पण लाडक्या बहिणी झाल्यात का नाही तुम्ही? तिथे वाद चाललाय. मुख्यमंत्री म्हणतात त्या बहिणी माझ्या, उपमुख्यमंत्री त्या बहिणी माझ्या. मी सांगतो त्या बहिणी माझ्या. माझ्या बहिणीला त्यांचा हक्क पलाटाचा द्या. भीक नका देऊ. आम्ही भीक नाही मागायला आलो, हक्क मागायला आलो. आणि हक्क मागण्याची लढाई माझ्या तरुण मुला मुलींनी लक्षात ठेवा. जनावरांसारखे तुमचे आई वडील जगले. पाटलांनी अन्याय केला, मार सहन केला. पोलिसांनी अन्याय केला, सहन केला. संघटना आली म्हणून तुमचे आई वडील माणसासारखं जगायला लागले, तुम्ही माणसासारखं जगायला लागला. जर संघटना नसती तर आपलं सगळ्यांचं जीणं जनावरांचं जीणं होतं. कुणी यावं आदिवासीला लाथा मारून जाव्यात. आता तो आदिवासी राहिलेला नाही. तुम्ही आदिवासीचा आवाज दडपू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी या स्टेजवरून जे बोलतो ते तुमच्यासाठी कमी आणि त्यांच्यासाठी जास्त की लवकरात लवकर आमचा हक्क आम्हाला द्या, नाही तर उद्यापासून नवा नवा रंग बघायची तयारी ठेवा. जिंदाबाद. धन्यवाद भाऊ. देश स्वातंत्र्य होण्यापासून आतापर्यंत ची परिस्थिती भाऊने आपल्या समोर मांडली आणि महत्वाचा जो काही या ठिकाणी